मटार खालो मटार, मटार लेलो मटार असे काहीसे शब्द आजकाल बाजारात जास्तच कानावर पडत आहेत. मग काय मी पण घेतला होता हा मटार, तेच त्या वाटाण्याच्या शेंगा. आज ना मी बनवणार होते वाटाणा आणि बटाट्याचे पराठे. त्याच्यासाठी ना वाटाणा आणि बटाटा परतून त्याचं मस्त असं स्टफिंग बनवून घेतलं होतं आणि हे स्टफिंग भरून ना छान असे गोल गोल पराठे बनवून घेतले. मग काय गरमागरम पराठा आणि केचपचा नाश्ता पण करून घेतला. नंतर तयार होऊन गेलो होतो डेंटिस्टकडे. आज शेवटची फेरी होती. गेल्या वेळेस दाढ काढली होती, आज तिथं स्पेस मेंटेनर बसवायचा होता. कामानिमित्त ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरमध्ये आलो होतो. टेनिस प्रेमींचा टेनिस कोर्ट भोवती राऊंड तर होणारच ना. इथं आल्यावर या बाकड्यांभोवती खेळायला काय ती मजा वाटते काय माहीत. सकाळी क्लिनिकला जायच्या गडबडीत घरातली कामं तशीच राहून गेली होती. आल्या आल्या पहिले तर कपडे निपटली, बेसिन पण भांड्याने भरलं होतं. मग काय पहिलं तर किचन क्लीन केलं आणि मग भांडी पण घासून घेतली. मी आपलं माझी कामं करण्यात बिझी होते आणि तनुजचा मात्र इकडं स्केच पेन बरोबर खेळ चालू झाला होता. संध्याकाळी गेलो होतो मोठ्या गार्डनमध्ये. गार्डनमध्ये पोहोचेपर्यंत पण दम नव्हता. इथं रस्त्याने चालू झाला होता बघा याचा खेळ. गार्डनमध्ये पोहोचलो तर असं सुंदर दृश्य दिसत होतं. आमचा सनसेट थोड्यासाठी मिस झाला होता. आता गार्डनमध्ये तनुजचा मित्र पण आला होता. मग काय जोडी जमली आणि चालू झाला खेळ. आणि इथं तनुजने मस्त असा डान्स परफॉर्मन्स पण सर्वांना करून दाखवला. बऱ्याच वेळानंतर गार्डनमधून घरी परतलो. आज छोट्या आणि मोठ्या साहेबांची फरमाईश होती फ्रेंच फ्राईजची. माझं आपलं इकडं फ्रेंच फ्राईज बनवायचं चाललं होतं. तनुचे पप्पा तनुचा अभ्यास घेत होते. मस्त असे गरमागरम फ्रेंच फ्राईज तयार झाले होते. त्यावर चाट मसाला टाकला आणि सॉससोबत या दोघांना सर्व्ह केलं.